आता आमच्याकडे एवढी भरती झालेली आहे, ऑलरेडी काँग्रेस भरगच्च भरलेली आहे, हाऊसफुल आहे. कोण आलं तरी स्वागत आहे, म्हणजे नाही अशातला भाग नाही. आणि त्यामुळे शेवटी जागा वाटपामध्ये जी जागा आम्हाला मिळेल तिथं कदाचित एखादा उमेदवार चांगला असेल तो आमच्याकडे येईल, जागा सुटली तर कदाचित आमचा उमेदवार तिकडे जाईल. ह्या सगळ्या गोष्टी महाविकास आघाडीमध्ये शक्य आहेत. शेवटी महाविकास आघाडी म्हणून पुढे जात असताना सगळ्याच पक्षाला न्याय देऊन आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न असणार. अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. मूळ विषय की छत्रपती शिवाजी महाराजांचा मूर्तीचा अनावरण हा आम्हाला एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे आणि म्हणून मेसेज किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला पाहिक असा कार्यक्रम आम्ही करू. साहेब, 2 दिवसांनी मोठे नेते कोल्हापूर काही इनकमिंग होणार आहे काँग्रेसमध्ये? कुठं 2 दिवसांनी मोठे राज्यस्तराचे नेते कोल्हापुरात आहेत. आता आमच्याकडे एवढी भरती झालेली आहे, ऑलरेडी काँग्रेस भरगच्च भरलेली आहे, हाऊसफुल आहे. कोण आलं तरी स्वागत आहे, म्हणजे नाही अशातला भाग नाही. नाही नाही तसा विषय नाही. आज सकाळी महाविकास आघाडीची बैठकीला मी सकाळी 9 वाजता मुंबईत उपस्थित होतो. तास दीड तास त्या बैठकीत उपस्थित राहून मी दुपारी इथं आलो आहे. काही चर्चा आमच्या झालेल्या आहेत. आज देखील काही चर्चा तिथं आत्ता सुरू आहेत, आज आणि उद्या होतील. आणि त्यामुळं शेवटी जागा वाटपामध्ये जी जागा आम्हाला मिळेल तिथं कदाचित एखादा उमेदवार चांगला असेल तो आमच्याकडे येईल, जागा सुटली तर कदाचित आमचा उमेदवार तिकडे जाईल. ह्या सगळ्या गोष्टी महाविकास आघाडीमध्ये शक्य आहेत. काँग्रेसचं किती जागा नव्हत्या आज नाही ते जाहीर विजय सांगणं संयुक्तिक नाही. 4 तर विद्यमान नाही, आम्ही मागणी केलेली आहे. आज मी तिथं बोललेलो आहे. जाहीर बोलून त्याला फाटे फोडणं संयुक्तिक ठरणार नाही, कारण की इंटरनल मी बोललेलो आहे किती जागा पाहिजेत, किती आम्हाला मॅक्झिमम लढवायचे आहेत. शेवटी महाविकास आघाडी म्हणून पुढे जात असताना सगळ्याच पक्षाला न्याय देऊन आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न असणार. कोल्हापुरात ही जागा घ्या आणि ती आम्हाला द्या असं कुठलं आहे का? असे अनेक मतदारसंघ राज्यामध्ये आहेत. कोल्हापुरात राज्यामध्ये आहेत. नाही, पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या अध्यक्षतेखाली मॅनिफेस्टो कमिटी आहे. ते तिन्ही पक्षातले लोक जवळजवळ 10-15 लोक एकत्रित बसलेले आहेत. त्यांनी काही प्राथमिक टप्प्यात काही गोष्टी केलेल्या आहेत. आता ते आदरणीय पवारसाहेब असतील, आमचे नेते खरगे साहेब असतील, राहुलजी असतील आणि उद्धव ठाकरे साहेब असतील, त्यांना तो मसुदा दिला जाईल. त्यांच्याकडून एकदा मान्यता आली की तो मॅनिफेस्टो आमचा राज्यामध्ये येईल. ही सगळी काळजी आम्ही अगदी अत्यंत चांगल्या पद्धतीनं ती काळजी घेतलेली आहे. कारण की 2023मध्ये आम्ही जाहीर केलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आम्ही भगव्या चौकात उभारू. 1 वर्ष त्याला आम्हाला लागलं, कारण की हे 1-2 महिन्यात होण्यासारखं काम नव्हतं. आणि गेले 6 महिने आमदार ऋतुराज पाटील स्वतः त्यामध्ये लक्ष घालून मूर्ती कशा पद्धतीनं करायची, कशी करायची, शस्त्र असणारी मूर्ती आहे ती. म्हणजे सगळे शस्त्र छत्रपती शिवाजी महाराजांची असणारी ही मूर्ती मला वाटते कदाचित पहिली मूर्ती असणार आहे. कारण अनेक ठिकाणी महाराजांची तलवार असते, इथं सगळी शस्त्र त्यामध्ये इनकॉर्पोरेट केलेले आहेत. आणि इतिहासकारांना बरोबर घेऊन त्यांच्याही सूचना त्यामध्ये घेऊन अत्यंत भव्य आणि देखणी सुरक्षेच्या त्या दृष्टीनं देखील अत्यंत नियोजनबद्ध ती मूर्ती त्या ठिकाणी केलेली आहे. हो, कला संचालन मान्यता देते. सगळ्या परवानग्या आहेत त्यानंतर. हां, म्हणजे कला संचालनाच्या मान्यता आहेत, सगळ्या परवानग्या, सगळं आहे. आता साधारणपणे 18 ते 20 फूट आहे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.